श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपण इथे मस्त अशी खारी बुंदी म्हणजेच मसाला नमकीन बुंदी बनवणार आहोत। बऱ्याच वेळा दिवाळीमध्ये आपण चिवड्यांसोबत तिखट शेव पण बनवतो, पण सहसा करून कोणी नमकीन बुंदी म्हणजेच मसाला बुंदी बनवत नाही आहे, कारण बऱ्याच जणांना बुंदी बनवता येत नाही आणि बनवायला गेलो तर ती लांबट होते, चपटी होते किंवा ती खूप तेलकट तरी होते। तर बुंदी अगदी गोल वाटाण्याच्या दाण्यासारखी गोल गरगरीत कशी बनवायची, त्याचं काय सिक्रेट आहे ते आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर अगदी कुरकुरीत अशी गोल गरगरीत अशी बुंदी बनवण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता त्याच्याकरता आपल्याला लागणार आहे बेसन पीठ। तर इथं 2 सपाट वाटी आपण इथं बेसन पीठ घेतलं आहे। वजनी प्रमाण बघितलं तर 300 ग्रॅम इथं बेसन पीठ आहे। अगदी बारीक व्यवस्थित असं बेसन पीठ घ्यायचं आहे, चाळून घ्यायचं आहे। नंतर त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून आपण तांदळाचं पीठ घालायचं आणि 2 चिमूटभर आपल्याला ह्याच्यामध्ये हळद म्हणजे पाव टीस्पून हळद आपण ह्याच्यामध्ये घालायची। ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून बॅटर छान असं तयार करायचं आहे। तर सुरुवातीला तुम्ही जर एकदम पाणी घातलं तर पिठामध्ये अगदी 100% गुठळ्या होतील आणि त्या गुठळ्या मोडायला खूप वेळ जाईल आणि त्याच्यामुळे अगदी थोडं थोडं सुरुवातीला पाणी घालत घालत आपण हे पीठ व्यवस्थित असं तयार करायचं आहे। तर अगदी छान असं स्मूथ बॅटर आपल्याला इथं तयार करून घ्यायचं आहे आणि ह्याला जास्तीत जास्त आपल्याला फेटायचं आहे। म्हणजे ह्या पिठामध्ये जर जेवढी तुम्ही हवा भराल ना, तेवढं ती बुंदी तेलात टाकल्याबरोबर अगदी टम्म वाटाण्याच्या दाण्यासारखी गोल गरगरीत अशी तयार होते। तर बघू शकता इथं व्यवस्थित असं पीठ तयार करून घ्यायचं। चवीपुरतं आपण ह्याच्यामध्ये मीठ पण घालायचं आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये हळद आणि मीठ घातलेलं आहे। कुठेही तेल सोडा न वापरता छान असं बॅटर आपण इथे आता फेटून घ्यायचं आहे। बघू शकता आपल्याला इथे 4 ते 5 मिनिट हे बॅटर व्यवस्थित असं फेटायचं आहे आणि कमीत कमी आपल्याला 1 टीस्पून ह्याच्यामध्ये मीठ लागणार आहे, म्हणजे चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे। आणि आता आपण हे बॅटर थोड्या वेळ आता ठेवून द्यायचं आहे आणि ह्या बुंदी करता 300 ग्रॅम आपल्याला शेंगदाणे लागणार आहेत। 1 टीस्पून आपण इथे घेतलेले आहे मिरी पावडर, अर्धा टीस्पून ओवा पावडर, 1 टीस्पून लाल मिरची पावडर आणि 1 टीस्पून चाट मसाला। 15 ते 20 आपल्याला लागणार आहेत कढीपत्त्याची पानं। तर आपण इथे शेंगदाणे आणि ह्या पावडरी शेंगदाणे आपल्याला कढीपत्ता आणि शेंगदाणे तळायचे आहेत आणि बाकीच्या ज्या पावडरी आहेत त्या आपण व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत। आणि इथं बघू शकता आता आपलं बॅटर 15 ते 20 मिनिट आपण छान असं भिजवून दिलेलं आहे आणि ह्याला आपण आता परत छान असं फेटून घ्यायचं आहे। तर फेटताना पीठ अगदी छान असं सफेद सफेद असा म्हणजे थोडासा लाईट कलर व्हायला लागतो, तोपर्यंत आपल्याला हे छान असं फेटून घ्यायचं आहे। आता पीठ आपलं तयार झालं आहे की नाही ते कसं ओळखायचं, तर वाटीमध्ये सुरुवातीला 1 थेंब टाकायचा आणि तो जर तळाला वाटीच्या पटकन असा विरघळला म्हणजे पसरला तर पीठ आपलं अजूनही तयार झालेलं नाही आहे। आणि आणखी बघा पीठ आता मी आणखी फेटलं आणि नंतर वाटीमध्ये चेक केलं तर तो थेंब तसाचे तसा राहिलेला आहे, म्हणजे आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता सुरुवातीला तेल गरम करायचं आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता तळून घ्यायचा, म्हणजे त्या बुंदीला कढीपत्त्याचा छान असा सुगंध लागतो आणि चवही लागते। कुरकुरीत होईपर्यंत कढीपत्ता तळून झाल्यानंतर आपण त्याच तेलामध्ये आता शेंगदाणे तळायचे आहेत। तर 300 ग्रॅम बेसनापासून भरपूर अशी बुंदी होते, त्याच्यामुळे 300 ग्रॅम आपण इथे शेंगदाणे घेतले आहेत। शेंगदाणे आणि थोडे कमी करून ह्याच्या जागेवर तुम्ही थोडेसे काजू बदाम घेतले तरी चालेल। तर आता आपण जो बुंदीचा झारा असतो बाजारामध्ये तो घ्यायचा आणि त्याने आपल्याला बुंदी करायची आहे। तर सुरुवातीला झारा थोडासा आपण धुवून घेतलेला आहे, म्हणजे पाण्यात बुडवून घ्यायचा आणि तेल अगदी कडकडीत असं गरम करायचं आणि अगदी 5 ते 6 इंचावरती झारा पकडायचा आणि अशा पद्धतीने आपण इथे बुंदी पाडून घ्यायची आहे। तर बघू शकता मस्त मोत्यासारखी छान अशी बुंदी आपली इथं तळून छान तयार होत आहे। आता ही झाली आपल्या बुंदीच्या झारेने बुंदी, पण बऱ्याच जणांकडे बुंदीचा झारा नसतो। मग अशा वेळेस काय करायचं, तर आपल्या घरामध्ये असा हा झारा असतो ना, त्याने सुद्धा बुंदी अगदी छान पडते। पीठ फक्त बुंदीचं छान असं बॅटर तयार झालं की बुंदी अगदी छानच तयार होते। अगदी प्लास्टिकच्या डब्याला होल करून सुद्धा तुम्ही छोटे छोटे असे होल करायचे आणि त्याने सुद्धा बुंदी अगदी छान पडते। बॅटर एकदा छान तयार झालं की बुंदी अगदी टपटप अशी तेलात पडते आणि तळाला न जाता अगदी वरती तरंगते। बघू शकता ह्या झारेने सुद्धा अगदी छान अशी वाटाण्यासारखी गोल गरगरीत बुंदी तयार होते। तर अशा पद्धतीने आपण सर्व बुंदी व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे।
कुरकुरीत अशी बुंदी तळायची आहे. तिला नरम ठेवायची नाही आहे, कारण आपल्याला इथे मसाला बुंदी बनवायची आहे. त्याच्यामुळे अगदी खळखळ आवाज येईल अशा पद्धतीनं आपण इथे सर्व बुंदी व्यवस्थित अशी बनवून घेऊया. तर फारसा वेळ लागत नाही आहे बुंदी बनवायला. फक्त काही टिप्स आणि ट्रिक्स जर लक्षात ठेवल्या तर बुंदी तुमचीसुद्धा अगदी व्यवस्थित तयार होणार आहे. तर अशा पद्धतीनं सर्व बुंदी आपण तयार करून घेऊया आणि थंड करायला आपण एखाद्या टिश्यू पेपरवरती ठेवायचे आहे. आता आपण जे पावडर मसाले घेतलेले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. तर एका वाटीमध्ये सर्व ओवा पूड, काळी मिरी पावडर आणि चाट मसाला, तिखट पावडर हे व्यवस्थित अशी एका वाटीमध्ये मिक्स करायची, म्हणजे ती अगदी बुंदीला सगळीकडे एकसारखी लागते. नाहीतर एका जाग्यावरती तिखट आहे तर एका जाग्यावरती तिखट नाही आहे असं होऊ नये. त्याच्याकरता आपण पीठ तयार करतानाच ह्याच्यामध्ये काळं मीठ घातलेलं आहे. जर तुम्हाला आणखी वरून थोडंसं काळं मीठ घालायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये काळं मीठ घालू शकता. तर बुंदी एखाद्या पसरट परातीमध्ये किंवा असं घमेलं वगैरे असेल त्याच्यामध्ये किंवा पसरट भांड्यामध्ये घ्यायचे आणि त्याच्यावर असा मसाला थोडा थोडा करून सगळीकडे पसरवून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आणि नंतर शेवटी तळून ठेवलेला कढीपत्ता आणि शेंगदाणे व्यवस्थित असे आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने कढीपत्त्याची पानं तुटू न देता छान अशी इथं आपण मसाला बुंदी बनवलेली आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. नक्कीच तुम्हाला 100% बुंदी जमणार आहे. रेसिपी कशी वाटली, आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल